उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालय घेतलं, मुंबईमध्ये महापत्रकार परिषद घेतली, लोकांसमोर पत्रकारांशी संवाद साधला। खरं तर शिवसेनेची ताकद म्हणजे त्यांच्या रणरागिणी आहेत, शिवसेनेची महिला आघाडी। आपल्याला शिवसेनेच्या याच महिला त्यांच्याशी बोलणार आहोत की या जनता न्यायालयातून त्यांच्या नक्की हाती काय लागलं, काय हाती लागलं। उद्धवजींचं भाषण तुम्ही ऐकलं, वकिलांचं भाषण ऐकलं, काय नक्की समजलं तुम्हाला निकालाविषयी? जनता न्यायालय घेण्याची ही पाळी का आली? कारण न्यायदेवतेवरती जी पट्टी आहे, ती न्यायदेवतेवरती पट्टी आहे ते साध्य करून दाखवलं या लोकांनी। जो निर्णय दिलाय ना, हा संविधानाच्या अगदी विरोधात निर्णय दिला गेलाय आणि ही जुलूमशाही, ही हुकुमशाही हे दाखवून दिलाय। आणि 50 खोके एकदम ओके हे पण यांनी दाखवून दिलाय की पैशाच्या जोरावरती न्यायदेवता पण हे विकत घेऊ शकतात। आणि ह्या लोकशाहीची जी हत्या करणारे आहेत, त्या हत्या करणाऱ्यांना भविष्यामध्ये जनता जनार्दन। तुम्हाला काय हाती लागलं थोडक्यात सांगा की काय नक्की या जनता न्यायालयातून मी असं बोलेल, जनता न्यायालयातून सर्वसामान्य जनतेला एकच गोष्ट हाती लागली असेल, जशी शिवबाच्या हातात भवानी तलवार आलेली की जुलमाच्या विरोधात लढायचं, तीच भवानी तलवार आज प्रत्येक शिवसैनिकाच्या हातात आहे की इलेक्शनच्या वेळेला यांना पुराव्यासहित नाही गाडल्याशिवाय राहणार। इलेक्शनच्या वेळी गाडायचं असं म्हणतात, भवानी तलवार हाती आहे। तुम्ही काय सांगाल, काय तुमच्या हाती लागलेलं आहे? उद्धव ठाकरेंची सभा तुम्ही ऐकलीत आणि निकालाविषयी तुमचं आता मत काय आहे ते ऐकलं? निकाल तर नक्की सत्याचा झाला पाहिजे आणि तो होणार आहे। आजच्या जनता दरबार पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण जगाने बघितलंय, सगळे चॅनल सगळेजण बघत होते। त्याच्यात नक्कीच उद्धव साहेबांनी जे मतं मांडली आहेत ती त्यांना, काही लोकांना खरंच, काही जण पेपर वाचत नाही की न्यूज बघत नाही, त्यांना सुद्धाच कळलं असेल की जनतेला कसं काय फसवलं गेलं, गंडवलं, जनतेला फसवलं गेलं। आणि हा ज्या याच्या जनता न्यायालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला। एक वेगळ्या पद्धतीने हा प्रयत्न केला गेला असं म्हणावं लागेल। आणि शिवसैनिक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आणि जाहीररित्या पत्रकारांच्याही प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी यावेळी उत्तर दिली। कॅमेरा पर्सन नितीन सोत, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।